विविध पक्षांच्या वतीने आता औशाच्या वेगवेगळ्या प्रभागामध्ये प्रचार जोरशोरवर आहे, पीकवर आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि वेगवेगळे वायदे होत आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचे काम आम्ही करू अशा पद्धतीचे वचन इथं नागरिकांना देण्याचं काम होते. क्रमांक 4मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रचार सभा छोटीशी या ठिकाणी संपन्न झाली आणि त्यामध्ये प्रमुख म्हणून अफसर बाबा शेख या ठिकाणी लोकांना त्यांनी संबोधित केलेलं आहे. सर, सगळ्यात पहिला प्रश्न, काही दिवसांवर निवडणुका आलेल्या आहेत, कोणते नेमके विषय घेऊन तुम्ही लोकांमध्ये जात आहे? या शहराचं जे वैभवात खऱ्या अर्थाने भर पाडायला हवी होती, परंतु आम्ही नगरपालिका सोडून या ठिकाणी 4 वर्षाचा कालावधी झालेला आहे. सातत्यानं आम्हाला या ठिकाणी असं जाणवतंय की या शहराच्या वैभवामध्ये कुठेतरी ऱ्हास होत आहे. यामध्ये प्रमुख असा मुद्दा, या शहराला जे 150 गावं होती त्याच्यापैकी आता 70-80 गावं राहिलेली आहेत. 48 गावं माझी तोडली गेली. त्यामुळं माझ्या व्यापाऱ्यांचा या ठिकाणी प्रश्न आहे. त्यानंतर माझे जी MIDC होती त्याचा विस्तार होणे आवश्यक होतं. तिथं जागासुद्धा म्हणजे आता तरी शिल्लक नाही. आमचा विस्तारचा जो प्रस्ताव होता तो सुद्धा प्रलंबित असताना नवीन MIDC आपण दुसरीकडे नेली. आमच्यापेक्षा 4 पटीनं जास्त MIDC तुम्ही नवीन तयार केली. या शहराचं ग्रामीण रुग्णालयाचा तुम्ही दावा करता, परंतु तो रुग्णालय सुद्धा तुम्ही या शहरापासून दूरवर 2 एकर जागेत हलवत होता. त्याचा विरोध आम्ही केला. तो चुकीचा आहे का, ते सुद्धा मुद्दा आहे. त्यानंतर तुम्हाला मोठा खोलवर खड्डा मारावा लागला, त्या ठिकाणी आमच्यामुळं मारावा लागला, नाहीतर तुम्हाला ती इमारत झाली नसती. आज तुम्ही दावा करता मी औषधासाठी हे दिलंय ते दिलंय, परंतु हे सगळे जे मुद्दे आहे त्यावर आमचं जुना गाव ओस पडत आहे. त्या ठिकाणी जागेचे भाव आपण बघावे. 400-500 रुपये स्क्वेअर फीट सुद्धा नाहीत. आणि त्या भागामध्ये खऱ्या अर्थानं आता बसस्टँडची जी जागा आहे त्या जागी तुमचं काय प्लॅन आहे? जुनं बसस्टँड, हे सगळं जे औषधाच्या वैभवात जे भर पाडायची होती ते कुठंतरी या ठिकाणी ऱ्हास होत असताना आम्ही शांत सुद्धा बसलेलं नाही. माननीय उच्च न्यायालयामध्ये या जे आमचे मुद्दे आहेत या मुद्द्यावरती आम्ही याचिका सुद्धा केलेली आहेत आणि आमचा हा लढा निश्चितपणे सुरू राहील असं या ठिकाणी मी मानतो. विरोधक जनतेमध्ये चर्चा करत असताना हा सुद्धा मुद्दा मांडतायत की आमदार साहेब, काही ज्यावेळेस आपली या ठिकाणी ज्यावेळेस सत्ता होती, ज्यावेळेस काही उपाययोजना आल्या तर त्याच्यामध्ये आडकाठी आणण्याचा प्रयत्न विरोधकाकडून झालाय, असं काही प्रकार झालाय का याच्या आधी कधी? असं अजिबात नाही. आता जे आम्ही हे मुद्द्याला आम्हाला योग्य वाटले नाही आणि ते औषधाच्या जनतेच्या मनातले प्रश्न आहेत, हे मुद्दे आम्ही घेऊन उच्च न्यायालयात जाणे म्हणजे हे जनतेच्या विकास कामामध्ये अडथळा थोडीच होऊ शकतो. आम्ही MIDC विस्तार मागतोय, काय चुकीचं आहे त्याच्यामध्ये? आम्ही आमचं या ठिकाणी जुनं बस स्टँडला तुम्ही खर्च करा म्हणतोय, ती आता नवीन बस स्टँडपेक्षा कितीतरी मोठी जागा आहे, काय चुकीचं आहे का त्याच्यात? या उपर आम्ही औसा तहसीलचं तुम्ही विभाजन करू नका. 1947 स्वातंत्र्यानंतर सुद्धा आमची गावं त्या निजामकालीन जी गावं आम्हाला जोडलेली होती ती गावं जशीच्या तसं होती, परंतु हे नवीन आलेल्या सत्ताधाऱ्यांनी या ठिकाणी आमची ही गावं तोडण्याचं काम केलं. ते कुठंतरी चुकीचं आहे असं या ठिकाणी वाटतंय, म्हणून आम्ही उच्च न्यायालयात गेलो. तुम्ही म्हणता की आडकाठी, हे काय जनतेची दिशाभूल आहे, निवड दिशाभूल आहे. बरं, ठीक आहे. आता तुम्ही लोकांमध्ये जात आहे, कसा रिस्पॉन्स लोकांचा भेटतोय या सगळ्यामध्ये? औसा शहराच्या सर्वच भागातून आता प्रामुख्यानं आमच्या 2016मध्ये आमचा फक्त या भागापर्यंत आमचे नगरसेवक होते, परंतु औसा शहराच्या सर्वच भागातून यावेळी राष्ट्रवादीचं घड्याळ या ठिकाणी दिसणार आहे, हे या ठिकाणी मी पक्क सांगतो. हे माझ्या 30 वर्षाच्या अनुभवानं या ठिकाणी मी सांगत आहे. शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी आहे, या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून औसातील जनतेला आपण काय आव्हान करू इच्छिता, काय सांगू इच्छिता? निश्चितपणे मी औसा शहराच्या जनतेला या ठिकाणी आवाहन करणार आहे की भाजपच्या लोकांचा आणि त्यांच्या नेत्यांचा अतिरेक या ठिकाणी होत आहे, सातत्याने अतिरेक होत आहे. आणि केवळ हे तुम्हाला 2 वेळा या शहराच्या जनतेने विधानसभेमध्ये तुम्हाला जास्तीची लीड दिली नाही, त्याचा कुठंतरी मनात राग धरून
हे लोक या ठिकाणी हे असे कृत्य करत आहे. आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हातामध्ये निश्चितपणे सत्ता द्या. माझे नेते अजितदादा पवार साहेब हे औसा शहराचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही त्यांच्या माध्यमातून हे प्रश्न सर्व सोडवू शकतो आणि आम्ही सक्षम आहोत हे या ठिकाणी नमूद करतो. आणि निश्चितपणे लोकांसाठी आम्ही वेळोवेळी या ठिकाणी त्यांच्यासाठी संकट काळातसुद्धा धावून आलेलो आहोत. केवळ विकास कामं करून आम्ही थांबलेले नाही, परंतु त्यांच्या कोरोनासारख्या किंवा अतिवृष्टीसारख्या परिस्थितीमध्ये किंवा नगर पाण्याची टंचाई होती त्यावेळेसुद्धा आम्ही धावून आलेलो आहोत. आम्ही सर्व परीनं या ठिकाणी त्यांना मदत केलेली आहे आणि भविष्यातही आम्ही असंच करू हे या ठिकाणी शब्द देतो. ठीक आहे. तर अफसर बाबा शेख यांच्यासोबत आपण इथं चर्चा केली आणि फार महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी इथं भाष्य केलेलं आहे की या औषधामधील MIDCचा विषय असेल किंवा एकंदरीत सगळ्याच विकासाचा विषय असेल तर ते कशा अनुषंगानं जनतेमध्ये मांडत आहेत आणि जनता सुज्ञान आहे ती योग्य रीतीने या सगळ्या गोष्टीकडे पडताळणी करून पाहिजे आणि कोणत्याही अफवावर विश्वास होणार नाही हेच या माध्यमातून त्यांनी इथं सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कॅमेरामॅन आदित्य वसाळे यांच्यासोबत मी व्यंकटेश नरसिंगे, महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी औसा.